नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला डाळ कैरी आणि कैरी पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. इथे मी साधारणतः 200 ग्रामची कैरी घेतली आहे. तोतापुरी कैरी आहे ही. आणि थोडीशी आंबट असावी कैरी. छोटी साईज घेतली ना तर थोडी आंबट असते. जर मोठी साईज घेतली तर कैरी आंबट नसते, म्हणून छोटी साईजची घ्यायची. आणि चांगली सोलून घ्यायची आहे. साल सगळं काढून घ्यायचं आहे. साल काढून झालेला आहे. आणि आता किसून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही पातळ पातळ कापून घेतलं तरी सुद्धा चालेल. कैरी आपली किसून झाली आहे. आणि याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि इथे मी घेतले आहे 4 मिरच्या, 6-7 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच अद्रक, कैरी, थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना थोडं थोडंच टाकायचं. आणि इथे मी चणा डाळ पाववाटी घेतली आणि 3 तास भिजत ठेवली. त्याच्यानंतर धुवून घेतली. त्याच्यानंतर कपड्यावर थोडीशी पुसून घेतली. त्याच्यात पाणी नको आहे, कारण कैरीला पण पाणी असतं, नाहीतर मग पातळ होईल आपली डाळ कैरी. आणि या मिरच्या आहेत ना त्या कापून घ्यायच्या अशा, म्हणजे वाटायला सोपं जातं. पाट्यावर वाटून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. ही डाळ कैरी खायला अतिशय टेस्टी लागते. ह्याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. डाळ कैरी आपली वाटून झाली आहे. अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आहे. आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. डाळ कैरीला आता फोडणी देऊन घेऊया. तेल मी गरम करून घेतलं आहे. याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, 2 चिमटी हिंग आणि फोडणी डाळ कैरीवर टाकून घ्यायची आहे. आता कैरी पुदिन्याची चटणी करून घेऊया. इथे घेतली आहे 3 मिरच्या, मुठभर पुदिना, कोथिंबीर, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि किसलेली कैरी. आणि सर्व मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि जास्त तिखट करायच्या नाही आहेत चटण्या. मिरची कापून टाकायची, म्हणजे वाटायला एकदम सोपी जाते, बारीक होते एकदम. चवीनुसार टाकायचं आहे मीठ, 1 चिमटीभर हळद, 1 चमचा जिरं. आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही आहे, का कैरीमुळे चटणी चांगली बारीक वाटली जाते. आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन दाबा. त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे 1 चमचाभर गूळ घ्यायचा आहे. आणि गूळ नंतर टाकायचा आहे. वाटताना गूळ टाकायचा नाही, नाहीतर मग चटणीचा कलर चेंज होईल. आणि मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मऊ करून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा. ही चटणी पण बटाट्या वड्याबरोबर अतिशय टेस्टी लागते, किंवा असं चपाती बरोबर वगैरे पण टेस्टी लागते. दोन्ही डाळ कैरी आणि चटणी तुम्ही दोन्ही बनवून बघा, खूप छान बनतात.